गणपती बाप्पाची सेवा अनेक प्रकारे करता येते आणि ती तुमच्या श्रद्धा व वेळेनुसार बदलू शकते. खाली काही प्रमुख सेवा पद्धती मराठीमध्ये दिल्या आहेत. 1. नित्यपूजा आणि प्रार्थना. देवघरातील पूजा. तुमच्या देवघरात गणपतीची सुंदर मूर्ती किंवा तसबीर स्थापित करा. रोज सकाळी आणि संध्याकाळी त्याची पूजा करा. धूप, दीप आणि नैवेद्य. गणपतीला रोज धूप आणि दीप दाखवा. त्याला मोदक, लाडू किंवा आवडता कोणताही गोड पदार्थ नैवेद्यासाठी अर्पण करा. मंत्र आणि स्तोत्र. गणपतीच्या विविध मंत्रांचा आणि स्तोत्रांचा जप करा. ओम गणपतये नमो नमः हा प्रमुख मंत्र आहे. यासोबत गणेश अथर्वशीर्ष, संकटनाशन गणेश स्तोत्र यांचे पठण करणे खूप शुभ मानले जाते. 2. विशेष पूजा आणि उत्सव. गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थी हा गणपतीचा मुख्य उत्सव आहे. या दिवशी विशेष पूजा आणि अभिषेक केला जातो. घरात गणपतीची स्थापना करून त्याची 10 दिवस मनोभावे सेवा केली जाते. संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी उपवास करून गणपतीची पूजा करणे विशेष फलदायी असते. इतर धार्मिक कार्यक्रम. तुमच्या परिसरात होणाऱ्या गणेशोत्सवात किंवा धार्मिक कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी व्हा. 3. दान आणि सेवा. गरजू लोकांना मदत. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, अन्नदान किंवा इतर आवश्यक वस्तू दान करणे ही गणपतीची एक प्रकारची सेवा आहे. मंदिरात सेवा. गणपतीच्या मंदिरात जाऊन स्वच्छता करणे, सजावट करणे किंवा इतर कामांमध्ये मदत करणे हे देखील पुण्यकर्म आहे. 4. घरात सकारात्मक वातावरण. ज्या घरात शांत आणि आनंदी वातावरण असते तिथे गणपतीचा आशीर्वाद असतो. त्यामुळे घरात प्रेम, एकोपा आणि सकारात्मक विचार ठेवण्याचा प्रयत्न करा. 5. कला आणि संस्कृती. गणपतीच्या जीवनातील कथा, त्याचे गुण आणि महत्त्व यांवर आधारित भजने, कीर्तने किंवा नाटके आयोजित करणे किंवा त्यात सहभागी होणे ही देखील एक प्रकारची सेवा आहे. उदाहरणार्थ, तुम्ही खालीलप्रमाणे नित्यसेवा करू शकता. सकाळी उठल्यावर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. देवघरातील गणपतीच्या मूर्तीला नमस्कार करा. धूप आणि दिवा लावा. गणपतीच्या मंत्रांचा जप करा. त्याला आवडता नैवेद्य अर्पण करा. आरती करा आणि प्रार्थना करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गणपतीवर पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवणे. कोणतीही सेवा करताना तुमचे मन शुद्ध आणि सकारात्मक असावे. बाप्पा तुमच्या भक्तीने नक्कीच प्रसन्न होईल.